सार्वजनिक दसरा उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कृषी प्रदर्शनी भरवण्यात आलेली आहे आणि दरवर्षी ती कृषी प्रदर्शनी भरवण्यात येत असते आणि त्याच अनुषंगाने कृषी प्रदर्शनीमध्ये जे काही मनोरंजनाचे खेळ असतात, झुले असतात, त्याची निविदा निघत असते आणि त्या निविदेमध्ये स्पष्ट जे खेळणारे झुले व मनोरंजनाचे जे साधने असतात त्यांवर त्या निविदेमध्ये स्पष्ट दर लिहिलेले असतात। तो त्या निविदेमध्ये जे मनोरंजनाचे खेळणे असतील, झुले असतील यांना त्या निविदेमध्ये स्पष्ट 60 रुपये आकारण्यात यावे असे स्पष्ट दिलेले आहे। परंतु या अगोदरही आम्ही अशी एक बातमी प्रकाशित केली, शासनाच्या निदर्शनात आणून दिले की हे काही मनोरंजनाचे खेळ आहेत, झुले आहेत, ते 80 रुपये दराने तिकीट विक्री करत आहेत आणि सर्रास या ठिकाणी नागरिकांची लूट करत आहेत। त्याच अनुषंगाने आमची बातमी MDTVने प्रसारित केलेली बातमीच्या अनुषंगाने संदर्भानुसार सार्वजनिक जयंती समितीचे सचिव तथा तहसीलदार यांनी एक पत्रक काढले आहे आणि त्यामध्ये मंडळ अधिकारी विभाग हिंगोली व ग्राम महसूल अधिकारी सज्जा हिंगोली यांना या संदर्भात कारवाई करण्यात यावी असं पत्रक काढलेलं आहे आणि हे तेच पत्र माझ्या हातात आहे। या पत्रामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की या जे काही निविदा दिलेल्या आहेत, निविदा व्यतिरिक्त या खेळण्याधारकांनी जे काही दर जास्तीचे केलेले आहेत, जे काही दर जास्तीचे करून नागरिकांची जे लूट केलेली आहे, संदर्भानुसार या खेळणेधारकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी या ठिकाणी नमूद केलेलं आहे। त्यानुसार संदर्भ दिलेला आहे। संदर्भ 5/10/2025 रोजी MDTV या चॅनलने दिलेल्या बातमीच्या अनुषंगाने इतर निविदाधारक यांनी झोके मनोरंजनाचे खेळण्याचे तिकिटे 60 रुपयापेक्षा जास्त स्वीकारल्यास दिसून येत आहे। यावरून सदर समितीने दिलेल्या अटी व शर्ती तसेच सूचनांचे पालन करीत नसलेले दिसून येत आहे। अत्यंत बाब गंभीर आहे। त्या हिशोबाने या धोकेधारकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी नोटीस बजावलेली आहे। परंतु या ठिकाणी जे आहे मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांची अद्यापर्यंत कुठे इथं या ठिकाणी मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांनी आतापर्यंत इथे कुठेही येण्याची कष्ट घेतली नाही किंवा कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे। तर या ठिकाणी जशाल तसेच 80 रुपयाचे फलक जे आहेत ते या ठिकाणी दिसून आलेले आहेत। आता या ठिकाणी तहसीलदार व उत्सव समितीचे सचिव आहेत यांनी जे काही पत्रक काढलेलं आहे, कारवाई करण्यात यावी यानुसार आता या ठिकाणी या गुन्हेगारावर कशा पद्धतीची कारवाई होती, या ठिकाणी अजून कुठे काही या ठिकाणी पाणी मुरतंय हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे। MDTV राजू गवळी, हिंगोली।